हॅलो दोस्तो, शिलास फॅशन डिझायनिंगमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजवरून माप कसे घ्यायचे ते शिकवणार आहे आणि कटिंग कशी करायची कटोरी ब्लाऊजची ते शिकवणार आहे। तर सोप्या भाषेमध्ये तुम्हाला मी माप घ्यायची शिकवते आणि व्हिडिओ पूर्ण बघा। ब्लाऊजवरून माप कसे घ्यायचे ते आज मी तुम्हाला शिकवणार आहे। चला तर मग माप घ्यायला सुरुवात करूया। सर्वप्रथम उंची शोल्डरपासून उंची घ्यायची 12.5 प्लस हे आहे असं ताणून घ्यायचं थोडं 12.5 प्लस 1 इंच करायचं बरोबर 13.5। तसंच शोल्डरपासूनच बगल घ्यायची, बगल आहे 5ची आणि शोल्डरपासूनच गळा मोजायचा। गळ्याला गोल राऊंड असतो, गळा पण 5चा, समोरील गळा 5चा आणि बगल पण 5ची। इथूनच मागचा गळा येता, मागील गळा आहे 7 इंचाचा, मागील गळा 7 इंच। इथूनच आपल्याला कटोरी मोजायची आहे, कटोरीच्या मधोमध माप घेऊन मोजायचे। कटोरी आहे 5.5ची। आपल्याला बाही लांबी मोजायची आहे। बाहीचे माप कसे घ्यायचे ते बघू आपण। बाही शोल्डरपासून बाही लावतो ते, तर बाही आहे 6ची। असाच हा दंडघेर मोजायचा, दंडघेर आहे 5चा। इथे लिहायचं शिलाई मायसाठी 2 इंच जास्त गेले, 6 + 2 बरोबर 8 गेले आणि हा दंड आहे 5चा, 5 + 2 बरोबर 7 गेले। आता शोल्डर पण आपल्याला 5.5 घ्यावं लागेल, 2 इंच गळा रुंदी। ही झाले माप। छाती राहिली मोजायची, अशी हे बगल तर ते बगल छाती मोजायची। छाती आहे 18, 18च्या अर्धा 9, 9 प्लस पूर्ण छाती आहे 9 × 36, 36चा एक भाग घ्यायचा, 9 + 1 बरोबर 10। ही झाली छाती। आता मोजायची कमर। फिटिंगसाठी माप आहे कमरचं। ही आहे कमर आहे 30 इंचाची। तर हे झाले आपले ब्लाऊजचे माप।